नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे आणि आज आहे 14 जानेवारी, मकर संक्रांत आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मकर संक्रांती दिवशी आम्ही सर्वजण म्हणजे माझ्या जाऊ वगैरे आणि माझ्या नंदा वगैरे येतात. सर्वजण आम्ही मिळून नदीच्या बाजूलाच जेवण करतो. म्हणजे नदीच्या बाजूलाच शेती आहे आमची आणि शेतामध्ये जाऊन स्वयंपाक वगैरे करतो आणि सर्वजण एकत्र पूर्ण दिवस घालवतो. आणि आज तोच व्हिडिओ असणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडं चालू आहे स्वयंपाक करणं आणि इकडं आमच्या घरातील सर्व मंडळी आहेत. म्हणजे मग नंदा वगैरे आलेत सर्वजण आणि सगळ्यांसोबत खूप छान असं वाटतं. संक्रांतीला आम्ही सर्व एकत्र येतो. नदीला पाणी बघू शकता. डॅम बांधल्यामुळे किती भरलंय. पावसातल्यासारखं वाटतंय आता सुद्धा. अजून ऊस तोडलेला नाही, त्यामुळे ऊसानं पाणी वगैरे वापरत नाहीत झाले, त्यामुळे जास्त पाणी आहे नदीला आता. नंतर ऊस वगैरे मोडल्यानंतर मोटरा चालू करतात, त्यामुळे पाणी कमी होतं मग. आणि आम्ही सर्वच आज एकत्र आहोत. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि झाडाच्या सावळीत सर्वजण बसून इथं चिवडा वगैरे सर्व फराळ केलेला आहे, तो खात आहेत बसून. आणि इकडे आता केलेली आहे पूजेची तयारी. केली का नाही ती सगळी दाजी घ्या मनाने दर्शन म्हणा. ओम शांती शांती. गॉड ब्लेस मम्मा, गॉड ब्लेस पप्पा, गॉड ब्लेस मी अँड गॉड ब्लेस यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सरस्वतीं नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणीं विद्यारम्भं करिष्यामि. सिद्धिर्भवतु मे सदा, सिद्धिर्भवतु मे सदा. उतरू ना बाबा. काय ना तो पटापटा काय ना तिथे गाडी वरती पटावरती गेला तो. मी काय बोला आमच्या बी होते नाव दिली येऊ मग आमचं नाव दे का अर्धवट तोंड किती सोडताय झाडी तिथलं उतरू पाणी. पडशाली जी. अरे पाणी मारलं कसे जाता येते आपणीच. दिवा इकडे येऊन प्लास्टिकचे बाटली बेल्टी जाते. दरवर्षी केळी पिळी पोहताना सगळं काढीसा, यंदा लोकत ना. चला आता. तर आता चालू आहे जेवण. पूजा वगैरे झाली आता आणि जेवणामध्ये आहे 3 प्रकारच्या चटण्या. तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी आणि शेंगाची चटणी आणि सोबत घरून करून आणलेल्या भाकरी आहेत. डाळ भात, वांगी बटाटा घातलेली भाजी आणि रव्याची खीर. आणि मी सर्वजण मिळून मिसळून खूप छान राहतो. हे शूटिंग जाऊबाईंनी धर म्हटली त्या धर म्हटली सांग ना गे. आता ते सगळं तसंच व्हॉट्सअपला धर म्हटले लागे ना त्याचा लगता
त्याचे पहिला पडवतो पुढे दुसरे येऊल्यात आणि मला ते पडवलं की सगळे वाकडे तिकडे झाले दरबार. त्याचे बा ते पहिल्याचे पडेत ना दुसरे ठेवल्यात आणि मानस ते पडवते इकडे तिकडे बघा. 5 नंबरच्या चटण्या, त्याची सोल्याची भाजी. आणि इकडे बघू शकता नदीला पाणी किती आहे. खूप जास्त पावसातल्यासारखं पाणी भरलंय. म्हणजे पारिश्वाड जवळ सुद्धा बांधलेलं आहे डॅम आणि हे चापगावचं सुद्धा बांधलेलं आहे. त्यामुळे पाणी खूप जास्त आहे आणि ऊस सुद्धा अजून मोडलेले नाही. ऊस मोडल्यानंतर मग मोटरा बसवल्यानंतर पाणी कमी होईल. ऊसानं पाणी वापरलं जातं. आणि इकडं फोटो शूटिंग चालू आहे सगळ्यांचं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.